नमस्कार मित्रांनो, आज GMC छत्रपती संभाजीनगर औरंगाबादची पहिली रिस्पॉन्स शीट आलेली आहे. तर मित्रांनो, मी ज्या पद्धतीने सांगितले होते त्याच पद्धतीने मार्क्स मुलांचे दिसत आहेत. कमेंट्स बऱ्यापैकी आल्या होत्या, परंतु एकही म्हणजे बऱ्यापैकी विद्यार्थी 150च्या खालीच आहेत. त्यामुळे मित्रांनो, हा कट ऑफ ओपनसाठी 150चा म्हटलं होतं मी. त्या पद्धतीने 150च्याच आसपास राहील. ज्या शक्यतो कॅटेगरीवाल्या मुलांना, ज्यांना 140 ते 150मध्ये आहेत, अशा मुलांना जवळपास सिलेक्शन होईल असे वाटत आहे. खूप मुलांचे मराठीचे प्रश्न चुकलेले आहेत, चालू घडामोडीचे प्रश्न चुकलेले आहेत. त्यामुळे मुलांना मार्क्स कमी आहेत. बऱ्याचशा मुलांचे 76, 80, 90, 100, 110, 120, 130, फार तर फार 140, 150 तर अजून कोणाची कमेंट मी पाहिली नाही, परंतु फार तर फार 150पर्यंत जात आहे. आणि मुलांची संख्या जास्त नाहीच आहे मित्रांनो. 1.5 लाख फॉर्म नाहीच आहेत. एवढे फॉर्म्स असते तर मुलांचे तेवढे व्ह्यूज आले असते, रिस्पॉन्स शीटला तेवढे रिव्ह्यूज आले असते. त्यामुळे ज्या मुलांनी फॉर्म्स भरले आहेत त्यांची संख्या कमीच आहे. आणि शक्यतो 120वाला, 110वाला आता एक कॅटेगरीनुसार बहुतेक लागूही शकतात. काही कॅटेगरीमध्ये जास्त जागा आहेत आणि तेवढे उमेदवार जर उपलब्ध नसतील तर आणि मार्क्स जर कमी असतील तर होऊही शकतं. आता चतुर्थ कर्मचारीसाठी एकाच दिवशी 3 शिफ्टमध्ये एक्झाम झाले, त्यामुळे फक्त तेवढ्या एकाच पोस्टचं नॉर्मलायझेशन होईल. बाकी दुसऱ्या पोस्टचं नॉर्मलायझेशन होणार नाही. तरी एवढे फॉर्म नव्हते, त्यामुळे नॉर्मलायझेशन जे आहे ते 4-6 मार्काचं होईल, याच्यापेक्षा जास्त होणार नाही आहे. तर मित्रांनो, जर उमेदवारच जास्त नसतील पण मार्क जर जवळपास सगळ्यांनाच कमी असतील तर 110 किंवा 120वालासुद्धा येऊ शकतो. बऱ्याचशा कॅटेगरीमध्ये फॉर्म्स नव्हतेच. काही मला EWSवाल्यांचेसुद्धा कमेंट्स आलेले आहेत. तर त्यानुसार EWSसाठी मला तर वाटतं फॉर्म खूपच कमी असावेत, खूपच कमी. कारण MPSCचा सुद्धा गटकचा आपण रिझल्ट पाहिला आणि इकडे तर प्रॉब्लेमच होता EWSला. पर शेवटच्या दिवशी फॉर्म भरण्यासाठी त्यांना दुपारच्या नंतर वेळ भेटला आणि नंतरही अपडेट आली, काहींना कळलं नाही, काहींनी फॉर्मही भरला नाही. त्यामुळे सगळ्याच कॅटेगरीवाल्यांचा कट ऑफ कमीच राहील. त्यामुळे काही होऊ शकतं. पाहूयात आता नेक्स्ट नॉर्मलायझेशन नंतर आणि दुसऱ्या रिस्पॉन्स शीटला. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.